नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. उत्तराखंडमधील घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अपमानाविरोधात धुळे काँग्रेसने सत्याग्रह आंदोलन केले. गांधी पुतळ्याजवळ झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाध्यक्ष युवराज करंजकाळ यांनी भाजपवर टीका करत घटनेचा निषेध केला. आज 20 ऑगस्ट राजीव गांधी, भारतरत्न राजीवजी गांधी यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीला अभिवादन म्हणून आज आम्ही उत्तराखंड मध्ये हलद्वानी या गावाला सभा झाली. त्या सभेला काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब या सभेला संबोधित करत होते आणि सभा संपल्यानंतर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे खरगे साहेब हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तर आहेत, पण एक दलित समाजाचे मोठे नेते ते आहेत आणि ते दलित होते. म्हणून त्यांच्या सभेनंतर या काही विकृत हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या मनुवाद्यांनी त्या सभेनंतर त्या ठिकाणी गंगाजल आणि काय त्यांचे वाईट कृत्य त्या ठिकाणी केले. त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सत्याग्रह आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. अशा मनुवादी लोकांचा धिक्कार करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. भारत देश हा तंत्रज्ञानाकडे चालला आहे, तरी असे मनुवादी विकृत प्रवृत्तीचे लोक आज पण भारतात आहेत. या नालायक लोकांचा निषेध केला तेवढा खरा आहे. हे जे हिंदू हिंदू म्हणता, या नकली हिंदूंनी प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जी चंदा चोरी झाली, त्या चंदा चोरीचा त्या लोकांनी निषेध केला पाहिजे. हिंदू महिलांवर अत्याचार होतो, महिलांविषयी त्यांनी निषेध केला पाहिजे. आणि गांडू लोक काय त्या काँग्रेस भवन समोर येऊन आंदोलन करता. काँग्रेस भवन हे काय कलेक्टर ऑफिस नाहीये. अरे शहरात काय दुर्दशा चालू आहे, त्या शहराची अवस्था किती खराब झाली आहे. त्या शहरात बघा, कोणी लोक चांगलं म्हणत नाही, जनता कोणी या सत्ताधाऱ्यांना चांगलं म्हणत नाही. त्यांना लाज वाटली पाहिजे आंदोलन करता. आंदोलन चांगल्या कामासाठी करा. तुमच्या पक्षाच्या विरुद्ध आंदोलन करण्याची तुम्हाला आज गरज आहे. आज आम्ही सगळे मिळून तीव्र शब्दात काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.